कहाणी नागपंचमीची. ब्राह्मण सुनेची कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या होत्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिचा माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असे म्हणू लागली. इतक्यात काय झाले, शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला? पुढे त्याने मुलीला विचारले. तिनेही हाच माझा मामा असे सांगितले. ब्राह्मणाने तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामाने वरुडात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती प्याली. तिची पिले वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटे भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, हिचा लवकरच सासरी पोचवू. पुढे ती पूर्वत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटे कशाने तुटली? तिने मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूट घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस. हिने आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवली. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिले पाहत आहेत. सरते शेवटी तिने देवांची प्रार्थना केली. जे नागोबा देवा, जेथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तेथे खुशाल असोत असे म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्याने पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेली. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. त्यात जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा आमा होऊ. ही 60 उतरांची कहाणी 5 उतराळी सफळ संपूर्ण.